9 ऑगस्ट हा दिवस सगळीकडे जागतिक आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा होताना पाहायला मिळाला। आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकारांचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण करणे, त्यांचा जलजंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, हक्क आणि अधिकारांची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता कायम राहावी, यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून हा दिवस दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक तालुका एक कार्यक्रम असा आगळावेगळा उपक्रम या निमित्ताने राबवला गेला। आदिवासी समाजाचे कुलदैवत असणाऱ्या भगवान श्री महादेव यांची आरती करून भगवान महादेवाच्या मंदिरासमोर आदिवासी समाज बांधवांकडून विविध पथनाट्य सादर करण्यात आले। त्र्यंबकेश्वर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे यांच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। बाईक रॅली सामुंडी, धाडुशी, अस्वली, खरोळी, कोजुली, बेंगलवाडी, पहिने अशा मार्गावर त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाली। या बाईक रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ भाऊ पेहेर, माजी सरपंच निवृत्ती लिलके यांच्यासोबत समस्त आदिवासी बांधव उपस्थित होते। यामध्ये महिलांचा मोरगा डान्स, आदिवासी कांबड नाच, आदिवासी समनृत्य यांसारखी विविध आदिवासी नृत्य आदिवासी समाज बांधवांकडून सादर करण्यात आले। त्र्यंबकेश्वर येथे पहिल्यांदाच एक तालुका एक कार्यक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। सखल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने त्र्यंबक राजास परंपरेनुसार चालत आलेली सखल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने त्र्यंबक राजास परंपरेनुसार चालत आलेली मानाची आदिवासी पगडी भेट देण्यात आली। तसेच आदिवासी समाजाची कलाकृती पथकाद्वारे संपूर्ण गावात सादरीकरण करण्यात आली। आदिवासी जागृत दिन 9 ऑगस्ट जागृत दिन यासाठी आम्ही करतो का येणाऱ्या नव्या पिढीला, तरुणांना आदिवासी समाजाचं एक विचार आणि एकजूट हे कसं करायचं असतं, एक रूपाने कसं राहायचं असतं, ह्या 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनातून आम्ही त्यांना सांगत असतो। कारण आदिवासी दिन हा आमचा याच्या पहिले कधीच झालेला नव्हता। आम्ही गेल्या 5-7 वर्षापासून आदिवासी दिन हे साजरा करतो आहे आणि टोटल तरुण व समाज बांधव आमचा आदिवासी दिन हा एक सणासारखा साजरा करतो आणि आम्ही तालुक्यावरती मोठ्या प्रमाणात रॅली घेऊन येतो आणि आमच्या तालुक्यावरती आम्ही परत आमचं नृत्य, आदिवासी जे नृत्य आहेत, कांबड नाच आहेत, काही मोरगा नाच आहेत, टारपीवाले आहेत, जे आमचे आदिवासी नृत्य आहेत ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आणि त्या पुढच्या पिढीला ही नवीन तरुण पिढीला याची कल्पना असली पाहिजे का आपल्या आदिवासी संस्कृती काय आहे आणि कशी आहे, यासाठी आम्ही आदिवासी दिन हे वर्षानुवर्षे साजरा करीत राहू आणि करीत राहणार। तसेच रॅली घेऊन येण्याचा मार्ग आमचा 16 किलोमीटरवरून आम्ही घेऊन येतो। चंद्रचिमेट, टाकी देवगाव, धारोड, आसोली, सामुंडी, धाडुशी, कोजुली व पैना, खडकवाडी, खरोली, पेगलवाडी असं या मार्गावरून आम्ही त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या स्थानावरती आणतो। सर्व माझ्या मित्रपरिवाराला प्रथम जय आदिवासी। काशीनाथ नाना पेहरे आमचे सामाजिक कार्यकर्ते सालाबाद प्रमाणे अनेक 5-6 वर्षे झाल्या आहे ते कंटिन्यू देवगाव, जारवडा असेल, सामुंडी असेल, पैना असेल, ह्या प्रत्येक गावातून ते त्यांचे कार्यकर्ते आणि त्या गावापासून DJ लावून तर थेट त्र्यंबकपर्यंत त्यांची रॅली राहते। कंटिन्यू त्यांचा ह्या मुलांना सहभाग होऊन त्यांना कंटिन्यू प्रोत्साहन देणं हे काशीनाथ नानांचं कायम सहकार्य राहतं, सहकार्य त्यांना लाभलेलं आहे। तर त्र्यंबक तालुक्याला दरवर्षी त्यांची रॅली निघत असताना ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करून आणि ह्या समाजाला जागृत करण्याचं काम आम्ही सर्व आदिवासी बांधव करीत आहोत। ह्या आदिवासी समाजाला कुठंतरी म्हणजे राघुजी भांगरे किंवा बिरसा मुंडा ह्या माध्यमातून आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत। जय आदिवासी, जय राघुजी भांगरे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।